हॅलो. आज छोट्याच्या भुकीसाठी हा टेस्टी असा चिवडा आणि कमी साहित्यात कमी भाज्यांमध्ये ही अशी खानदेश स्पेशल पावभाजी. चला तर मग त्या रेसिपी पाहूयात. आता उन्हाळ्याचे दिवस म्हटले की भूक खूप लागते, पण नेमकं जेवण जास्त जात नाही आणि मग वारंवार लहान मुलांना भूक लागते, पण अशा वेळी द्यायचं तरी काय. सिंपल असा हा चिवडा, याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही, पण जर तुम्हाला आवडत असेल ना, तुम्ही सगळ्या प्रकारचे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. आता मी हे जे मकई पोहा आहे उन्हात एक दिवस वाळवून घेतले आणि छान असे तळून घेतले. तळल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, शेंगदाणे, खोबरं, डाळ्या हे सगळं जे साहित्य आहे ते छान असं तळून घेतलं. हा जो मसाला बनवला ना त्याच्यामध्ये लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ, साखर, साधं मीठ टाकून छान असं मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आणि संपूर्ण चिवड्यावर आहे ना टाकून द्यायचा. खालीवर चिवडा हा जो आहे ना हलवून घ्यायचा, म्हणजे संपूर्ण सगळ्या ठिकाणी लागते. आणि हा चिवडा आहे ना खट्टा मिठा चटपटा असा लागत असतो. खूप सिंपल अशी सोपी रेसिपी आहे आणि मी ही घरातल्यांसाठी बनवलेली होती आणि खूप छान सगळं आवडलेली आहे सगळ्यांना. आणि आपलं फूड चॅनल नाही त्याच्यामुळे इतकं परफेक्शन माझ्या कुकिंगमध्ये तर नसेलच, तरीही समजून घ्या आणि काही वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा. आता आधी राहिला तर हा चिवडा आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की करून पहा, कारण की सिंपल सोपी रेसिपी आहे. आणि आज मला करायचं होतं संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी पावभाजी, ती की झटपट होणारी आहे, कमी साहित्यात होणारी आणि खानदेश स्पेशल आहे. कारण तुम्ही कोणत्याही खानदेशवर तुम्हाला या प्रकारची भाजी आणि एक चटणी आहे, ती चटणी तुम्हाला मिळेल. इथे मी फ्रोझन मटार जे आहे घरी बनवलेले ते घेतलेले आहे. 2 बटाटे, 2 बीट आणि वाटीभर फ्लावर आहे आणि अर्धी वाटी फ्रोझन मटार आहे. हे सगळं साहित्य जे आहे कुकरला छान चिरून कुकरमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पावभाजी मसाला टाकला, जेणेकरून जे चव आहे ते छान लागते. शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे आणि साधारणतः 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. आणि ही जी भाजी ना 6 लोकांसाठी भरपूर पुरून उरत असते. आणि आता मस्त अशा माझी जी भाजी ना छान अशी गाळ शिजलेली आहे आणि इकडे मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे. आणि ही जी कढई तुम्हाला दिसते ना, यातच मी चिवडा तळलेला होता, त्याच्यामुळे कढईकडे अजिबात लक्ष देऊ नका. इथे कांदा जो आहे छान असा तेलामध्ये परतवून घेतला. त्याच्यामध्ये अद्रक लसणची जी पेस्ट आहे ना ती पण छान अशी परतवून घेतली आणि त्याच्यामध्ये टाकलेली होती शिमला मिर्च. आणि शिमला मिर्च टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेली आहे टोमॅटो प्युरी आणि मग टाकलेली आहे हळद आणि तिखट. हे छान असं मस्त असं तेलावर छान अशी जिला ग्रेव्हीला ना तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं आहे. आणि मग टाकायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये पावभाजी मसाला, जो की मी अगोदर शिजताना सुद्धा टाकलेला होता शिट्टी घेत असताना. आणि त्याच्यामध्ये मी आता टाकलेलं आहे थोडंसं पाणी आणि कस्तुरी मेथी, ज्याने हा जो स्वाद आहे ना खूप मस्त येत असतो. आणि तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही ही जी भाजी आहे ना बटरमध्ये करा, अजूनच सुंदर लागते. आणि इथे माझी जी भाजी ना संपूर्ण झालेली आहे तिला छान अशी मॅश करून घेतली, जेणेकरून एकही त्याच्यामध्ये गुठळी राहणार नाही आणि जेवताना ती पावभाजीमध्ये येणार नाही. म्हणून ही जी भाजी ना पूर्ण प्लेन करून घ्यायची आणि मग आपल्या झालेल्या मसाल्यामध्ये टाकून छान असं पाणी टाकून छान अशी मस्त अशी भरपूर अशी बॉईल करून घ्यायची. चवीला उत्तम लागते, छान लागते. आवडीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकून घ्यायची, वरतून निंबू टाकायचं, जेणेकरून या भाजीची चव आहे ना दुपटीने वाढते, खूप छान लागते. तुम्ही इथे आवडत असेल ना तुम्ही भरपूर बटर घाला आणि मग सर्व करा भाजीला. इकडे मी चटणीची तयारी करायला घेतली आहे, जी भाजी ना खूप छान लागते. आणि ही स्पेशल चटणी जी खानदेशात भरपूर फेमस आहे आणि या चटणीसाठीच लोक पावभाजी खाण्यासाठी जात असतात. आता पुदिना घेतला, हिरवी मिरची घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे, मिक्सरमधून काढून घेतली. त्याच्यामध्ये काढताना निंबू आणि चाट मसाला टाकलेला आहे. आणि सगळं मिक्सरमधून काढल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये ॲड करायचा. आणि मस्त असं वरतून छान असं तूप किंवा बटर तुम्ही या पावभाजीवर टाका. बटर टाकल्यामुळे या भाजीची जी चव आहे ती खूप छान लागते. मग कशी वाटली भाजी? सिंपल सोबर आहे, कमी साहित्यात ही भाजी तयार होते. नक्की करून पहा आणि आवडल्यास मला कमेंट करायला विसरू नका. आता ही भाजीची थोडीशी भाजी उरली होती, मग म्हटलं चला मसाला पाव बनवते आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी जे मसाला पावसाठी थोडेसे बारीक शेव आणि खारे शेंगदाणे घेतलेले आहे. जे पाव आहे त्यांना मधातून कट केलेले आहे. आणि जी चटणी केलेली होती आपण, ती चटणी जी आहे ना मस्त पावाला खालून आणि वरतून लावून दिलेली आहे. मग चटणी लावल्यानंतर आपल्याला पावभाजीची जी भाजी आहे ती छान अशी दोघी साईडला लावून घ्यायची आहे. आणि लावल्यानंतर तुम्ही यावर बारीक शेव आणि खारे शेंगदाणे टाकून द्यायचे. जो आहे तो बंद करायचा आहे. आणि साजूक तूप जे आहे किंवा मग बटर आहे ते तव्यावर टाकायचं, भरपूर टाकायचं. आणि मस्त हा जो पाव आहे ना उलटून पलटून शेकायचा आहे आणि वरतून पुन्हा तूप सोडायचं आहे. हा जो पाव आहे ना इतका टेस्टी आणि इतका भारी, हा जो मसाला पाव आहे ना एक नंबर लागतो. तुम्ही नक्की करून पहा. आणि याला थोडक्यात आपण ना दाबेली पण म्हणू शकतो, कारण की दाबेली अशाच प्रकारची असते. आणि दाबेली मसाला पण त्याच्यामध्ये वापरतो, पण आपण हा पावभाजीच्या भाजीपासून बनवलेला आहे म्हणून आपण याला मसाला पावच म्हणू. पण खूप जबरदस्त लागतो, नक्की करून पहा. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये. मस्त खा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा व्हिडिओ काय छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.